तूळ राशी, राशी चक्रातली 7वी राशी. तुमच्या राशीची ग्रहस्थिती यावर्षीची काय आहे ते बघून घेऊया. शनी महाराज धनस्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये आहेत. नेपच्यून पंचमामध्ये कुंभ राशीमध्ये आहे. केतू आणि हर्षल षष्ठ स्थानामध्ये मीन राशीमध्ये आहेत. गुरु लाभस्थानामध्ये सिंह राशीमध्ये आहे. राहू कन्या राशीमध्ये व्ययस्थानामध्ये आहे. अशा ग्रहस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचं वर्ष तुम्हाला विवाह इच्छुक लोकांना अतिशय चांगलं जाणार आहे. तुमची राशीच मुळी तूळ राशी आहे आणि त्या राशीचं चिन्ह हे तराजू म्हणजे बॅलन्स आहे. तुम्ही लोक बॅलन्स असता, परंतु प्रत्येक गोष्टीकडे व्यावहारिकपणाने बघता. ते बघण्यापेक्षा प्रेमविवाहाच्या बाबतीमध्ये तुम्ही व्यवहार न बघता प्रेम बघा आणि लवकरात लवकर निर्णय घ्या. यावर्षी तुमचे परदेशातही प्रवास होणार आहे. आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे आणि एवढंच नाही तर तुमचं ऑपरेशनही होऊ शकतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोग्याची काळजी घेताना पहिल्यापासून त्याकडे लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांसाठी अजून तुमची 7.5 संपलेली नाही आहे. 7.5चा शेवटचा भाग सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला कष्ट जास्त घ्यायची गरज आहे. माझं तर म्हणणं असं आहे की या कष्टांबरोबर तुम्ही साधनेची जोड लावली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. यासाठी तुम्ही शनीची साधना करा आणि तुम्हाला यश मिळतं की नाही बघा. परदेश प्रवासामध्ये जाताना, परदेशात शिक्षणासाठी जाताना कागदपत्रांची मात्र व्यवस्थित छाननी करा, कारण कागदपत्रांमध्ये चूक होण्याची शक्यता दाट आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी 7.5 संपलेली नाही हे लक्षात ठेवा. 7.5चा शेवटचा काळ आहे, तेव्हा नोकरीमधला बदल यावर्षी लगेच करू नका. बहुतेक तुम्हाला नोकरीमध्ये अशा प्रकारचे त्रास होत असतील, परंतु त्रासांमध्ये संयम हा सगळ्यात मोठा गुण वापरावा लागेल. मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री या लोकांना हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळाल्यानंतर तुम्हाला परदेशातही कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा संभव आहे. त्याकरता एप्रिल नंतर प्रयत्नशील राहिला तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. स्त्रियांना यावर्षी प्रेमविवाहाचे चांगले योग आहेत. फक्त प्रेमविवाह करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. तसंच संततीसाठीही चांगले योग आहेत. यावर्षी संततीच्या योगासाठी प्लॅनिंगच्या भानगडीत पडू नका. आलेले योग निश्चितपणे चांगल्या पद्धतीने वापरा. यावर्षी परदेशातही तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जाण्याचा चांगला योग आहे. त्याचा फायदा करून घ्या. आरोग्याच्या बाबतीत यावर्षी उष्णता आणि कफविकार होऊ शकतात. ज्यांना पूर्वी किडनीचा आजार झालेला आहे त्यांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे. वेळीच काळजी घेऊन पाणी जास्तीत जास्त प्यायलं पाहिजे, नाहीतर मे जून नंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. स्त्रियांनी सुद्धा थायरॉइडच्या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. 7.5मध्ये महत्त्वाची उपासना म्हणजे शनीची. मग तुम्ही ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हटलाच पाहिजे. त्याबरोबरच कुलदेवतेचीही आपण उपासना केली पाहिजे. कुलदेवता तुम्हाला नेहमीच या सर्व संकटांमधून बाहेर काढेल.